माझ्या महानंदा हरंगमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालिग्रामाची निर्मिती कशी झाली त्याचा व्हिडिओ बघणार आहोत। जलंधर हा सागर पुत्र होता आणि हा बलाढ्य होता। ह्याने देवांना जिंकून घेतलं, हा राजा झाला आणि पार्वती अतिशय सुंदर आहे असं ह्याला कळालं। महादेव योगी आहेत आणि अतिशय सुंदर अशी पत्नी आहे महादेवाची असं ह्याला लक्षात आल्यावर त्याने शिव परमात्म्याकडे राहूला पाठवलं आणि पार्वतीची मागणी घातली। तू योगी आहेस, तुला इतकी सुंदर पत्नी कशाला? मी रत्नाचा भोगी राजा आहे आणि मला तुझी पत्नी दे अशी मागणी घातल्यामुळे परमात्म्याला क्रोध आला आणि पार्वती माता दिलेली नाही। परंतु जलंधराला पार्वती पाहिजे होती। जलंधराने शिव परमात्म्याचं रूप धारण केलं आणि हिमालयाच्या शिखरामध्ये जिथं पार्वती आहे तिथं तो गेला आणि पार्वतीचं रूप बघितलं आणि हुरळून गेला। पार्वतीच्या लक्षात आलं शिव नाहीत, हे कुणीतरी बहुरूपी आहे म्हणून, आणि पार्वती अचानक अदृश्य झाली। पुन्हा हा परत गेलेला आहे, परंतु ह्याला पार्वतीची अभिलाषा होती। पार्वती पत्नी म्हणून मला प्राप्त व्हावी असं ह्याला वाटू लागलं आणि ह्याचे प्रयत्न सुरूच राहिले। भजन पूजन करत असताना शिव परमात्मा तिथे रमून जातात म्हणून ह्याने मृदंग, टाळ असं सुरामध्ये पेटी अशा प्रकारे सगळं साहित्य भजनाचं घेऊन सुरामध्ये भजन करायला सुरू केलं। अनेक राक्षसांना भजन करायला लावलं आणि शिव परमात्मा भजनामध्ये रंगून गेलेले बघून हा तिथून अदृश्य झाला आणि जिथं पार्वती आहे तिथं गेला आणि पार्वतीवर ह्याने काम दृष्टी टाकली। तेव्हा पार्वती अदृश्य झाली आणि पार्वती मातेनं आपला भाऊ जो विष्णू परमात्मा ह्याला पाचारण केलं, बोलावून घेतलं आणि सांगितलं जलंधरानं जी कृती केली तीच कृती तू जलंधराच्या पत्नी बरोबर करावीस। त्यानेच जे मार्ग दाखवला मला भ्रष्ट करण्यासाठी तो बहुरूपी होऊन आला आणि तू सुद्धा जलंधराचं रूप घेऊन त्याच्या पत्नीकडे जावं आणि तिचं पतिव्रत्य भ्रष्ट करावंस। कारण तिच्या पतिव्रत्यावरच हा जलंधर जगत आहे, विजय प्राप्त करत आहे। आणि हा वृंदा जी होती ती महापतिव्रता होती, तिच्या पतिव्रत्यावरच जलंधर जगत होता, त्याला मृत्यू येत नव्हता। वृंदा जी होती ती कालनेमीची मुलगी होती आणि महापतिव्रता होती। जलंधर युद्धाला जात असताना ती त्याचा अक्षण करायची, त्याला ओवाळायची आणि तिच्या पतिव्रत्याच्या पुष्पाचा हार करून त्या जलंधराच्या गळ्यामध्ये घालायची। त्यामुळे हा जलंधर मरत नव्हता, विजयी होऊन परत यायचा। पतिव्रता धर्म श्रेष्ठ सांगितलेला आहे आणि पार्वती आईसाहेबांनी विष्णूला सांगितलं तिचा पतिव्रता धर्म भ्रष्ट केल्याशिवाय हा जलंधर मरणार नाही। आणि आपल्या बहिणीचं ऐकून विष्णू परमात्माही जलंधराचं रूप घेऊन वृंदेकडे गेले आणि तिचा पतिव्रता धर्म भ्रष्ट केला। ह्या वृंदेच्या लक्षात आलं हा आपला पती नाही म्हणून। तेव्हा ती म्हणू लागली तू कोण आहेस सांग, तू माझा पती नाहीस आणि तू बहुरूपी माझ्या पतीच्या रूपामध्ये का आलास? लवकर सांग तू कोण आहेस, नाहीतर तुला मी जाळून भस्म करील। असं म्हटल्याबरोबर विष्णू परमात्मा स्वतःच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि शिवाचा धावा केला। त्यांनाही भीती वाटली पतिव्रतेची। शिव प्रगट झाले आणि वृंदेला म्हणाले वृंदे तू विष्णू प्राप्तीसाठीच तप केलंस आणि म्हणूनच विष्णू तुला प्राप्त झालेले आहेत, शांत हो। परंतु वृंदा शांत झालेली नाही। वृंदानं विष्णू परमात्म्याला शाप दिला तू मांग हृदयी आहेस, तुझं हृदय दगडासारखं आहे, माझ्या सतीत्वाचा तू भंग केला आहेस, तू दगड होशील असा विष्णू परमात्म्याला ह्या वृंदेनं शाप दिला। विष्णूनेही वृंदेला शाप दिला तू ही जलरूप होशील
म्हणून वृंदा गंडकी नदी म्हणून प्रवाहित झाली आणि विष्णू परमात्मा तिच्यामध्येच शालिग्राम म्हणून राहतात. गंडकी नदीमध्ये जे पाषाण निघतात त्या पाषाणालाच शालिग्राम असं म्हणतात. आणि हे शालिग्राम विष्णूचं प्रतीक सांगितलेलं आहे, विष्णूचं स्वरूप सांगितलं. हा जलंधर अतिशय दुष्ट होता, सर्व देवांना त्रास देऊ लागला. त्याच्यामुळं विष्णू परमात्म्यानं त्याला मारून टाकलं. जसं एका अवयवाला कॅन्सर झाला तर तो अवयव काढून टाकला तर सगळ्या शरीराचं संरक्षण होतं, तसं सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी हा जो दुष्ट होता तो सगळीकडं दुष्टता माजून त्रास देऊ लागला. म्हणून विष्णू परमात्म्यानं त्याला मारून टाकलं आणि तिने विष्णू परमात्म्याला शालिग्राम झाले, पाषाण होण्याचा शाप दिला. परंतु वृंदेनं अजून एक शाप दिला, देवा तू देव जरी असलास तरी माझा पती घरी नसताना तू माझ्या घरी आलास. पुढच्या जन्मी तू घरी नसताना माझा पती तुझ्या पत्नीकडे जाईल आणि तिचा हरण करेल, तेव्हा तुझा माझा हिसाब बरोबर होईल असा शाप दिलेला आहे. आणि पुढच्या जन्मी रावण हा सीतेचा हरण केलेला आहे. अशा प्रकारे हा विष्णू परमात्म्याला शालिग्रामाचं रूप प्राप्त झालं. माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा.